नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय नेम इज एसपी सर. वेलकम टू द परिवर्तन लर्निंग सेंटर यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, 12th फिजिक्सचा पहिला चॅप्टर रोटेशनल डायनामिक्स याचा इम्पॉर्टंट जो कन्सेप्ट आहे सेंट्रीपेटल फोर्स आज आपण डिस्कस करणार आहोत. तर बघा मित्रांनो, सेंट्रीपेटल फोर्स काय असतं? सेंट्रीपेटल फोर्स एकदम महत्वाचा कन्सेप्ट आहे. डेफिनेशन विचारली जाऊ शकते, फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो किंवा याच्यावर कधी कधी मित्रांनो डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स हा देखील क्वेश्चन बोर्ड एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. ओके, तर आज आपण कोणता कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत बघूया? सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स आलं लक्षामध्ये? हा, सेंट्रीपेटल नाही म्हणायचं रे, सेंट्रीपेटल फोर्स म्हणायचं. कोणता कन्सेप्ट आहे? सेंट्रीपेटल फोर्स. तर काय आहे मित्रांनो सेंट्रीपेटल फोर्सचा कन्सेप्ट? बघा, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे, आपल्या अस्सल गावरान मराठी भाषेमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काही कारण नाहीये. जब एसपी सर आपके साथ है तो फिर डरने की क्या बात है. तर बघ बाबा, लक्ष इकडे दे. एखादा ऑब्जेक्ट जर समजा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, काय सांगलो मी? एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या ऑब्जेक्टवर एक फोर्स ऍक्ट होत असतो आणि त्या फोर्सची डायरेक्शन सर्कलच्या सेंटर कडे असते. या फोर्सला बघ्या आपण काय नाव दिलं? सेंट्रीपेटल फोर्स म्हणलेला आहे. आलं लक्षामध्ये तुझ्या भाषेमध्ये? पण आपल्या फिजिक्सच्या भाषेमध्ये त्याला काय म्हणलं? सेंट्रीपेटल फोर्स म्हणलेला आहे. आलं लक्षामध्ये? सो काय येणार आहे डेफिनेशन? मराठीमध्ये कन्सेप्ट समजला का सेंट्रीपेटल फोर्सचा? लय सोपा आहे. बघ लक्ष इकडे इकडे. सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे काय? एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या ऑब्जेक्टवर एक असा फोर्स ऍक्ट होतो ज्या फोर्सची डायरेक्शन त्या सर्कलच्या सेंटर कडे असते. अशा फोर्सला आपण काय म्हणतो? सेंट्रीपेटल फोर्स म्हणतो. मग इंग्लिश मध्ये डेफिनेशन काय येणार आहे? बघ, इंग्लिश मध्ये डेफिनेशन, द फोर्स which is directed toward the center of circle. मी आधीच सांगितलं होतं, ज्या फोर्सची दिशा सर्कलच्या सेंटर कडे आहे. पण कधी? when the object perform circular motion. when the object perform circular motion is called, आपण त्याला काय म्हणतो? सेंट्रीपेटल फोर्स म्हणतो. is called आपण त्याला काय म्हणतो? सेंट्रीपेटल फोर्स. तर काय येणार आहे डेफिनेशन सेंट्रीपेटल फोर्सची? यस, लिहू इथं. द फोर्स which is directed towards the center of circle. center of circle. कधी? circle. कधी? when the object कधी? when the object perform circular motion is called centripetal फोर्स. बाबा लक्षात आले का? याला काय म्हणायचं? सेंट्रीपेटल नाही रे बाबा, ते तुझ्या भाषेमध्ये. याला म्हणायचं सेंट्रीपेटल फोर्स म्हणायचं. आलं लक्षामध्ये? ओके, आता विद्यार्थी मित्रांनो याचा फॉर्म्युला आता आपल्याला बघायचा आहे. काय फॉर्म्युला आहे सेंट्रीपेटल फोर्सचा? लय सोपा आहे. फोर्सचा फॉर्म्युला काय? फोर्स बरोबर मास इंटू ऍक्सेलरेशन. मग जर समजा आपण ऍक्सेलरेशन जर सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन घेतलं तर फोर्स पण आपल्याला सेंट्रीपेटल फोर्स भेटणार आहे. एफसी म्हणजे सेंट्रीपेटल फोर्स, एसी म्हणजे सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन. ए म्हणजे ऍक्सेलरेशन आहे, एम म्हणजे मास आहे. ओके, मग एसी म्हणजे काय? सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन. मग सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? सर्वांना माहित आहे सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला. बट सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन एसी इक्वल टू मायनस v² अपॉन आर हा फॉर्म्युला आहे. मग हा फॉर्म्युला जर आपण याच्यामध्ये पुटअप केला तर सेंट्रीपेटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला काय भेटणार आहे? देअरफॉर FC इक्वल टू हे m इंटू AC च्या ठिकाणी AC ची व्हॅल्यू पुटअप करा. मग AC ची व्हॅल्यू आहे मायनस v² अपॉन आर. ओके, चला ठीक आहे. मायनसला मी पुढे घेतो तर फॉर्म्युला काय बनणार आहे? FC इक्वल टू मायनस mv² अपॉन आर. आलं लक्षामध्ये? सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ द सेंट्रीपेटल फोर्स. आता गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो SI युनिटची. SI युनिट काय येणार याचं सांगा बरं? सेंट्रीपेटल फोर्स आहे. लक्षात ठेवायचं, कधी पण कोणता भी फोर्स असू द्या, मी काय सांगलो, कोणता भी फोर्स असू द्या, इट मे बी अ फ्रिक्शनल फोर्स, इट मे बी अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, इट मे बी अ कोणता
फ्रिक्शन फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, टेन्शन फोर्स, कोणता बी फोर्स असू द्या, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असू द्या, तर त्याचं युनिट न्यूटन घ्यायचं, न्यूटन बाबाला विसरायचं नाही. अलग लक्षामध्ये, हा तुमच्या आयुष्यामध्ये न्यूटन बाबाने आता एंट्री मारलेली आहे. यस, ओके, न्यूटन बाबाला विसरायचं नाही. कधी एंट्री मारली तुमच्या आयुष्यात न्यूटन बाबांनी? येता 9वी ला एंट्री मारलेली आहे. तर 9वी, 10वी, 11वी आणि आता 12वी. बरोबर आहे. ओके, चला, कोणतं बी समजा जर फोर्स असेल, कोणता बी फोर्स असेल तर त्याचं एसआय युनिट काय असणार आहे? न्यूटन असणार आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स आहे, याचं पण युनिट न्यूटन. सेंट्रिफ्युगल फोर्स, याचं पण युनिट न्यूटन. कोणता बी फोर्स असू द्या, ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असू द्या, त्याचं पण युनिट न्यूटन येणार आहे. सो एस आय युनिट, ओके, चला इथे लिहितो मी बघा, एस आय युनिट इज न्यूटन. एस आय युनिट इज न्यूटन. आलं लक्षामध्ये. आता बघूया या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल बघायचंय. काय आहे एक्झाम्पल? सेंट्रिपेटल फोर्सचं एक्झाम्पल. आता लक्षात घ्या गोष्टी, पुस्तकामध्ये आपल्या 2-3 एक्झाम्पल सांगितलेले आहेत, तर ते एक्झाम्पल मी सांगणार आहे. पण त्या अगोदर मी एक गोष्ट सांगतो, ती लक्ष देऊन ऐक. इकडे बघा, तायडे तू पण ऐक. ओके, काय सांगणार आहे एक्झाम्पल बघा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, सेंट्रिपेटल फोर्स हा फोर्स नाहीये. अरे बापरे, क्या बात कर रहे गुरुजी? अरे सही बात कर रहा हूं यार. सेंट्रिपेटल फोर्स ऐसा कोई टाइप ऑफ फोर्स ही नहीं है भैया. तो क्या है गुरुजी? बताता हूं, 1 मिनट ध्यान से आपको सुनना पड़ेगा. तो सेंट्रिपेटल फोर्स इट इज एन एडजेक्टिव. एक एडजेक्टिव है भैया. एडजेक्टिव माने सर, इसको हम मराठी में विशेषण ऐसे बोलते हैं. विशेषण माहिती आहे सर्वांना? ओके, विशेषण म्हणजे काय? पोले सर कसे आहेत? छान आहेत. अबे छान नाही बे, पोले सर छान शिकवतात. अलग लक्षामध्ये. मग हे छान काय राजा? विशेषण आहे. पोले सर कसे आहेत? हा, कसे आहेत? काळे आहेत का गोरे आहेत? गोरे आहेत. मग हे गोर काय आहे? विशेषण आहे. अलग लक्षामध्ये. एखादा माणूस कसा आहे? स्टायलिश. स्टायलिश काय आहे? विशेषण आहे. एखादा माणूस कसा आहे? ढ आहे. ब्रिलियंट आहे. ब्रिलियंट काय? विशेषण आहे. अलग लक्षामध्ये. मग तसंच विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रिपेटल फोर्स हे एक ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणजे काय? जसं कोणता बी माणूस ब्रिलियंट होऊ शकतो. ब्रिलियंट एकाच माणसाशी रिलेटेड आहे का? नाही. मग तसंच सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय? कोणता बी फोर्स हा सेंट्रिपेटल फोर्स बनू शकतो. सर, ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेंट्रिपेटल फोर्स बनू शकतो का? बनू शकतो. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स सेंट्रिपेटल बनू शकतो का? बनू शकतो. टेन्शन फोर्स सेंट्रिपेटल फोर्स बनू शकतो का? बनू शकतो. फ्रिक्शनल फोर्स सेंट्रिपेटल फोर्स बनू शकतो का? बनू शकतो. अलग लक्षामध्ये. फक्त काय पाहिजे कंडिशन? त्या फोर्सची डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल पाहिजे. यालाच आपण काय नाव दिलं? सेंट्रिपेटल फोर्स म्हणलं. बस, ज्या फोर्सची डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल असेल कधी? व्हेन द ऑब्जेक्ट परफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि त्या फोर्सलाच आपण काय नाव दिलं? सेंट्रिपेटल फोर्स म्हणलं. हे नाव काय पोले सरच्या खिशातून आलं का? नाहीये. आकाशातून आलं का? नाहीये. हे नाव आपण दिलेलं आहे सायन्सच्या माणसांनी, आणि याला आपण काय म्हणलं? सेंट्रिपेटल फोर्स म्हणलेलं आहे. अलग लक्षामध्ये. आता एक्झाम्पल बघा. याचं पहिलं एक्झाम्पल जर सांगायचं म्हणलं तर विद्यार्थी मित्रांनो बघा, फर्स्ट एक्झाम्पल याचं सांगायचं म्हणलं तर एखादी कार एखाद्या हॉरिझॉन्टल कर्व रोडवर टर्न घेत आहे. बरोबर आहे. आणि त्या टायर आणि रोड मध्ये काही ना काही फ्रिक्शन आहे. तर त्या ठिकाणी तो फ्रिक्शनल फोर्स सेंट्रिपेटल फोर्सचं काम करतोय. म्हणजे इंग्लिश मध्ये काय येणार आहे? व्हेन द कार इज टेकिंग टर्न अलोंग द हॉरिझॉन्टल कर्व रोड, द फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द टायर अँड रोड. टायर आणि रोड. लक्ष द्या. या ठिकाणी गाडी काढतोय बघा मी, हो का? फास्ट मध्ये काढतोय, थोडं जरा समजून घ्या खरावाली तर. हा, तर या ठिकाणी बाबा ही गाडी आहे आपली. आलं लक्षामध्ये? ओके. हा, तर बघा बाबा गाडी चालली आहे. तर टायर आणि रोड मध्ये जो फ्रिक्शनल फोर्स आहे, तो फ्रिक्शनल फोर्स काय काम करतोय? सेंट्रिपेटल फोर्सचं काम करतोय. मी आधी सांगितलं होतं कोणता बी फोर्स हा सेंट्रिपेटल फोर्स होऊ शकतो. या ठिकाणी कोणता फोर्स सेंट्रिपेटल फोर्स बनालाय? फ्रिक्शनल फोर्स हा सेंट्रिपेटल फोर्स बनालाय. सर, ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेंट्रिपेटल फोर्स होऊ शकतो का? होऊ शकतो. बघा, जेव्हा एखादं सॅटेलाइट असेल मित्रांनो, कोणतं बी समजा एखादं सॅटेलाइट असेल, चला ठीक आहे, ओके, ही आपली अर्थ आहे. अर्थ भोवती सॅटेलाइट रिव्हॉल्व होतोय. ओके. व्हेन द सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ, जेव्हा एखादं सॅटेलाइट अर्थच्या भोवती फिरतं तर त्या ठिकाणी अर्थ आणि सॅटेलाइट मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. आणि हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ठिकाणी सेंट्रिपेटल फोर्सचं काम करत असतो. मग एक्झाम्पल काय येणार आहे? व्हेन द सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ, देन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स provides the necessary centripetal force. बरोबर आहे. दुसरं एक्झाम्पल समजलं का? तिसरं एक्झाम्पल काय? टेन्शन फोर्स. सर, सेंट्रिपेटल फोर्स होऊ शकतो का? होऊ शकतो सर. कधी? बघा, एक्झाम्पल काय आहे मित्रांनो? जर समजा एखादी दोरी असेल
त्याला आपण इंग्लिशमध्ये स्ट्रिंग म्हणतो, आणि एखादा दगड असेल त्याला आपण इंग्लिशमध्ये स्टोन म्हणतो. जर एखाद्या दगडाला एखादी दोरी बांधली आणि त्याला जर आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये जर फिरवलं, रिव्हॉल्व केलं, तर त्या टाइमला या स्ट्रिंग मध्ये जो टेन्शन फोर्स असतो तो टेन्शन फोर्स हा सेंट्रीपेटल फोर्स काम करत असतो. पहिले एक्झाम्पल काय येणार आहे, व्हेन द कार इज टेकिंग टर्न along the horizontal curve road, then frictional force between the tire and road provide the necessary centripetal force. फर्स्ट एक्झाम्पल फ्रिक्शनल फोर्स आहे. दुसरे एक्झाम्पल आहे मित्रा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. चला बघा लक्ष दे, तायडे तू पण लक्ष दे. हा दुसरे एक्झाम्पल आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं, आणि तिसरं एक्झाम्पल कोणतं आहे, टेन्शन फोर्स. आलं लक्षामध्ये. मग मास्तरनं काय सांगितलं होतं, तिन्ही बी गोष्टी सांगितल्या होत्या. सांगितलं होतं का नाही, मी काय म्हणालो, सेंट्रीपेटल फोर्स हा टाइप ऑफ फोर्स नाहीये, कोणता बी फोर्स. म्हणजे आपण जर टाइप ऑफ फोर्स विचारलं, समजा कोण फोर्सचे प्रकार कोणकोणते, तुम्ही म्हणता सर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, बरोबर आहे, टेन्शन फोर्स, फ्रिक्शनल फोर्स, हे काय आहेत, फोर्सचे टाइप आहेत, टाइप ऑफ फोर्स आहेत. पण तिथं तुम्ही सेंट्रीपेटल फोर्स सांगू शकत नाही, कारण की सेंट्रीपेटल फोर्स एक ऍडजेक्टिव्ह आहे, आणि कोणता बी फोर्स हा सेंट्रीपेटल फोर्स होऊ शकतो. कंडिशन एकच आहे, त्या फोर्सची डायरेक्शन, बघा लक्ष इकडं, त्या फोर्सची डायरेक्शन कुठं पाहिजे, टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल पाहिजे. बस एवढाच आपल्याला या ठिकाणी कंडिशन सॅटिस्फाय झाली, तर त्या फोर्सला आपण नाव काय देणार आहोत, मग सेंट्रीपेटल फोर्स म्हणणार आहेत. सेंट्रीपेटल फोर्सची डेफिनेशन, फॉर्म्युला, SI युनिट आणि हे एक्झाम्पल सर्वांना समजले का? येस ऑर नो मला कमेंट मध्ये सांगायचंय, बरोबर आहे. ओके. आणि आपल्या नोट्स विद्यार्थी मित्रांनो खूप छान पद्धतीने मी नोट्स बनवलेले आहेत, त्या नोट्स मध्ये जाऊन तुम्ही हे सगळे एक्झाम्पल वगैरे बघू शकता. कारण कसं आहे, मी आता बी लिहून दिलं असतं पण आता थोडा टाइम लागते, बरोबर आहे. नोट्स खूप डिटेल मध्ये बनवले आहेत, बेस्ट हँड रिटन नोट्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन पूर्णपणे हे एक्झाम्पल बघू शकता. चला ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे नक्कीच तुम्ही सांगू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.